आज बाळाचे ठोके ऐकून कसं वाटलं? भारी वाटलं खूप. पहिल्यांदा ऐकून. हो, खूप छान वाटलं आणि वेगळा एक्सपिरियन्स होता काहीतरी. भारी वाटलं मला तर. तुम्हाला कसं वाटलं? खूप सुंदर वाटलं. फर्स्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा दुसरे कोणीतरी बाळाचे ठोके ऐकायला आतमध्ये गेले होते. तेव्हा वाटलं की माझा नंबर केव्हा येईल, पण लवकरच तो वेळ आला आणि आज खूप भारी वाटतंय ऐकून ठोके. तुम्हाला लग्नाला किती वर्ष झाली होती? 5 वर्ष कंप्लीट झाली. 5 वर्ष कंप्लीट हो. झाले. आणि याच्या आधी कुठे दुसरीकडे ट्रीटमेंट घेतली होती तुम्ही? नाही, ट्रीटमेंट फक्त मी फर्स्ट टाइम तुमच्याकडे झाले. सुरुवातीतूनच केली आणि आम्हाला रिझल्ट आला. म्हणजे जास्त फिरफिर नाही करावं लागली कुठेच. छान मस्त. आणि पहिल्यांदा प्रेग्नन्सी टेस्ट करून कसं वाटलं? म्हणजे पहिल्या वेळेस मी जेव्हा 2-3 वेळेस केलं तेव्हा तर रिझल्ट निगेटिव्ह होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी 3ऱ्या महिन्यामध्ये केलं चेक, तेव्हा थोडा वेळ मला म्हणजे नाही जाणवलं काही, पण त्याच्या 5 मिनिटानंतर 2 लाईन्स आल्या आणि मग ते म्हणजे आनंदच वेगळा होता माझा. तुझ्या सासूबाईंचा कॉल आला होता मला हो तेव्हा हो, की पॉझिटिव्ह घरातले आले. पण सगळे आनंदित होते त्या दिवशी. दिवाळीचा दिवाळीचा दिवस होता आपण आणि ते छान वाटलं खूप. आणि पहिल्यांदा युपीटी करताना दरवेळेस टेन्शन यायचं का? दरवेळेस खूप टेन्शन, असं म्हणजे दिवसभर असं मन नव्हतं लागत माझं. असं वाटायचं कधी होणार कधी होणार, कारण ते इंजेक्शन वगैरे घेऊन खूप असं त्रासल्यासारखं झालं होतं मला त्याच्यामुळे. पण आला तुमच्यामुळे सक्सेस झालं मॅडम. अरे बापरे. खूप छान. नाही, आणि तू काय काय केलं ते सांग आता. म्हणजे ट्रीटमेंट तर घेतली तू, हो. पण त्याच्या सोबत अजून काय काय केलं? कारण तुला पीसीओडी होतं आणि हो. खूप मुलींना पीसीओडी असतं. म्हणजे असं नाहीये की तुलाच पीसीओडी आहे किंवा तुलाच इरेग्युलर पिरियड्स होते, म्हणजे लेट यायचे, कमी जायचे. तर हा मॅक्झिमम मुलींचा प्रॉब्लेम आहे. ज्यांना पीसीओडी असतं त्यांना इरेग्युलर पिरियड्स असतात, त्यांना कन्सीव्ह व्हायलाही प्रॉब्लेम जातो. इवन खूपदा असं असतं की एक खराब असेल तर ट्रीटमेंट घेतल्यानंतरही कन्सीव्ह होत नाही, बरोबर. प्रेग्नंट होत नाही. तर तू काय काय केलं त्याच्यासोबत? जसं मी फर्स्ट टाइम तुमच्याकडे आले होते तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की एक्सरसाइजवर भर द्यावा लागेल. तर मी जास्त एक्सरसाइजवर जास्त फोकस केलं आणि प्रॉपर डाएट तुम्ही जे जे सांगितलं ते पूर्ण फॉलो केलं आणि मला खरंच रिझल्ट आला एक्सरसाइज करून. आणि वेट पण कमी झालं. वेट पण कमी झालं माझं. ते 9 किलो वेट कमी झालं. आणि त्याच्यानंतर कन्सीव्ह झाले. त्याच्यानंतर कन्सीव्ह झालं मला. आणि तुला आधीच सांगितलं होतं मी की तू वेट कमी करशील तर तू हो, नॅचरलीच हो. कन्सीव्ह खरंच, करशील. म्हणजे मी प्रॉपरच 1-2 महिने नाही केलं एवढं म्हणजे एक्सरसाइज, पण त्याच्यानंतर मी थोडं सिरियसली घेतलं आणि प्रॉपर डेली रोज माझं रुटीन चालू ठेवलं. त्याच्यानंतर मला खरंच रिझल्ट आला. तर तू आता बाकीच्या बायकांना काय रेकमेंड करशील, ज्यांना पीसीओडी आहे, जे कन्सीव्ह नाही करू शकत आहे, त्यांना तू काय म्हणशील की बाबा काय करायला पाहिजे? मी ऍक्च्युली 1-2 जणींना पाठवलेलं आहे तुमच्याकडं, त्या येतात तुमच्याकडं. आणि याच्यानंतरही मी सगळ्यांना सांगेल, ज्यांना ज्यांना म्हणजे मी खरंच सांगेल की मॅडमकडे तुम्ही आवर्जून जा, त्यांचा रिझल्ट आहे आणि नक्कीच आहे. मी सांगेल त्यांना, खरंच सांगेल. आणि एक्सरसाइज पण करा. हो, एक्सरसाइज, मोस्ट एक्सरसाइज करा आणि डाएट प्रॉपर मॅडम जसं म्हणतील तसं फॉलो करा. तुम्हाला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. रिझल्ट येणार, नक्की येणार. थँक्यू सो मच शीतल. ओके.